नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार. तर या दिवशी आलेले आहे महाशिवरात्री. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला महाशिवरात्री आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे भगवान शंकरांच्या उपासनेसाठी. असं म्हणतात की भगवान शंकर हे वर्षभर निद्रावस्थेत असतात, पण महाशिवरात्री हा असा दिवस आहे की या दिवशी भगवान शंकर हे निद्रावस्थेत नसून भक्तांच्या सर्व मनोकामना ते ऐकत असतात आणि त्यांचं शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये या दिवशी जागृत झालेलं असतं. आणि याचंच औचित्य साधून कोणीही साधी जरी उपासना केली तरीही भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न होतात व त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. तर अशा काही गोष्टी आहे की ज्या आपल्याला या दिवशी शिवपिंडीवर अर्पण करायच्या असतात, जेणेकरून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होतील. तर कोणत्या वस्तू आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करायच्या आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, भगवान शंकरांच्या उपासनेचा सर्वात महत्त्वाचा काळ हा प्रदोष काळ असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहरी सेवा करायची असते, म्हणजेच 4 वेळा भगवान शंकरांची पूजा करायची असते. या 4 प्रहरीमध्ये 15 तारखेच्या दुपारी 6 वाजेपासून ते 16 तारखेच्या पहाटे 6 वाजेपर्यंत जो 12 तासाचा काळ आहे, तिथे तुम्ही अखंड तुमच्या घरातील शिवपिंडीवर जलाभिषेक देखील करू शकता आणि जे अर्पण केलेलं पाणी आहे तर ते तुम्ही ग्रहण करू शकता किंवा बाकी उरलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या मुळाजवळ टाकू शकता. तुमच्याकडून ही 4 प्रहरी सेवेत भाग घेतल्यासारखं होईल. भगवान शंकरांच्या उपासनेचा महाशिवरात्रीचे 3 मूलभूत अंग आहे: उपवास, पूजा आणि जागरण. तर ही रात्र शिवांच्या उपासनेची असते आणि या दिवशी आपल्याला जागरण हे करायचंच असतं. ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून जागरण करावे. त्यानंतर 15 तारखेचा निशिब्ध काळ आहे, तर या वेळेत पूजा आवर्जून करावी. ज्यांना 4 प्रहरी पूजा करता येणार नाही तर त्यांनी आवर्जून या काळामध्ये पूजाही करावी. त्यांना त्याचा 100 पट फळ मिळेल. आणि या निषिद्ध काळी जर तुम्ही रुद्राभिषेक केला तरी तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील. तर 15 तारखेची रात्र 12:28 ते रात्री 1:18 असणार आहे. तर या वेळेत तुम्हाला भगवान शंकरांची उपासना करायचीच आहे. दिवसभर नाही जमलं तर तुम्ही या काळामध्ये अवश्य करावे. त्यासोबतच भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर 1 लोटा जल जरी आपण अर्पण केले तरी आपल्या मनातील मनोकामना या पूर्ण होतात. आणि 1 लोटा जल अर्पण केल्यावर मनशांती मिळते, जी लाख मोलाची आहे. आणि पाणी हे थंडच असावे. भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर जे काही आपण अर्पण करत असतो तर ते थंडच असावे. जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर जेव्हा दूध अर्पण करता, कच्चं दूध, न तापवलेलं दूध अर्पण करतात, तर यामुळे तुम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्त होते. तसेच जेव्हा मधाचा अभिषेक करतात तेव्हा आपण निरोगी राहतो व नात्यांमध्ये गोडवा, रुसलेली नाती, दुरावलेली नाती जवळ येतात असे म्हटले जाते की दुरावलेली नाती जवळ यावी यासाठी हा उपाय करावा. दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही करू शकता. मंदिरामध्ये किंवा घरामध्ये केला तरीही चालेल. तसेच या दिवशी एक गोष्ट ही प्रामुख्याने असतेच, ते म्हणजेच उसाचा रस. तर महाशिवरात्रीच्या दिवशी उसाचा रसाने भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करतो तेव्हा लक्ष्मी प्राप्ती होते असे म्हटले जाते. अष्टलक्ष्मी प्राप्ती होते. तसेच कच्चा गाईचं दूध अर्पण करतात तेव्हा संतान प्राप्तीच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होतात. म्हणजेच संतान प्राप्तीच्या जर समस्या असतील तर त्या व्यक्तींनी आवर्जून या दिवशी उसाचा रस भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करावा. त्यासोबतच ज्यांना पितृदोष आहे त्यांनी पाण्यामध्ये काळे तीळ टाकून ते पाणी शिवपिंडीवर अर्पण करावे आणि अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावे. पितरांना सद्गती मिळावी यासाठी देखील तुम्ही हे करू शकता. यासोबतच दह्याचा अभिषेक केल्याने यशप्राप्ती होते. आणि दही हे तांब्याच्या भांड्यामध्ये घेऊ नका, तर स्टीलच्या भांड्यामध्ये घ्यावे. कारण दही आणि जेव्हा तांबं एकत्र येतं तेव्हा ते विष तयार होतं आणि त्यामुळेच दही हे कधीही तांब्याच्या भांड्यामध्ये घेऊ नका. कर्जबाजारीपणा कमी व्हावा यासाठी या दिवशी मसूर डाळ भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केली जाते. अडलेली कामे पूर्ण व्हावी, इच्छा पूर्ती व्हावी, कष्ट दूर व्हावे, म्हणजे ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्या यासाठी चंदन पावडर पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी शिवपिंडीवर अर्पण करावे. आणि अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा
पठण करावे. तर याने देखील मनोकामना, हितशत्रू, अडलेली कामे मार्गी लागतील आणि जे काही कामे असतील ते होत नसतील त्यातून मार्ग मिळेल. तर आवर्जून या गोष्टी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर या अर्पण करायच्या आहे. यासोबतच एक तरी बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करावे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 108 बेलपत्र अर्पण करा. नसेल शक्य तर एक तरी बेलपत्र हे आवर्जून अर्पण